नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि रेड फायटर्स विथ AK-47 या संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले। सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल असेल, स्ट्राईक एंडला असेल तो सुशील भिंगारकर आणि त्याच्या सोबतीला असेल तो रोहित पाटील। गोलंदाजी मार्क वर सज्ज आहे तो करण सुरते। पंच मात्र ग्रीन सिग्नल देत आहेत, सामन्याला मात्र सुरुवात होते। त्याला दिला की तो कोणाला दुसऱ्यांनाच देऊन आला, तो देऊन आला ना इथे कोणता चोर कोणाला बसव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज करण सुरते। पहिला चेंडू अगदी बॅटची कडा घेता फाईन लीगच्या दिशेने चेंडू चालला, एक धाव संख्या मिळते। एकेरी धावे संख्येने मात्र शुभारंभ होतोय तो रेड फायटर्स विथ 11 AK-47 या संघाचे स्कोअरबोर्ड मात्र ओपन होते। धावसंख्या पाहिली तर एक सुशील भिंगारकरच्या बॅट मध्ये देखील एक धाव संख्या मिळते। प्रत्येक सामन्यामध्ये गोलंदाजांना मात्र रोखण्याचा कारनामा करतात। आज जर बोलबाला पाहिला तर वर्चस्व पाहायला मिळेल। पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजांचं, कालचा दिवस पाहिला तर बोलबाला पाहिला तर फलंदाजांचा होता। अशी काही तब्बल वैयक्तिक धाव संख्या 63 पाहायला मिळते। एक चांगला ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते। फुल टर्न मिळाले, अगदी फाईन लीगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण असताना जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत रोहित पाटीलच्या बॅट मध्ये चौकार। दोन चेंडूवरती तब्बल किरण सुरतेच्या गोलंदाजावरती पहिल्या षटकामध्ये धाव संख्या पाहिली तर पाहायला मिळते ती 5। पुन्हा एकदा फुल टर्न मिळालाय, सेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेकडे येतोय का चेंडू, क्षेत्ररक्षण मात्र असफल ठरला जातोय। सीमारेषे पार येतोय रोहित पाटीलच्या बॅट मधून दुसरा ब्रँडेड चौकार। मात्र करण सुरतेला चांगली गोलंदाजी करावी लागेल। दोन चेंडूवरती लगातार दोन चौकार पाहायला मिळाले। धावसंख्या पाहिली तर स्कोअरबोर्ड वरती 9 ही पाहायला मिळते। पुन्हा एकदा कमबॅक चांगलं गोलंदाजीतून पाहायला मिळालंय। बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी, समुद्राला कधी भरती तर कधी ओटी, हे प्रेक्षेपण मात्र याच सामन्यामध्ये पाहायला मिळाले। एका बाजूला रोहितच्या पाटीलच्या बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळालं, त्याच्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजी करण सुरतेने। निर्धाव चेंडूची सांगता गेले 4 चेंडूंचा मात्र चांगलं सामना त्याच्या गोलंदाजीत पाहायला बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू, थोडंसं व्हेरिएशन केलं गोलंदाजीतून, फुलटा दिले होते दोन्ही चेंडू, त्याचा मात्र फायदा आला। त्याच्यानंतर थोडासा मागे टप्पा हाताळला गेला। निर्धाव चेंडूची सांगता होते, अगदी स्तब्ध ठेवले तर रोहित पाटील या फलंदाजाला 5 चेंडू हाताळले गेले। तब्बल धाव संख्या पाहिली तर 9 ही संख्या पाहायला मिळते। एक शेवटचा चेंडू मात्र असेल, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सुवर्ण संधी मात्र उपलब्ध करून दिली, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो शौर्य लोटस फायटर्स या संघाला, सॉरी रेड फायटर्स AK-47 या संघाला मात्र मोठा हादरा बसतोय। माघारी मात्र पस्तावा लागेल ते रोहित पाटील याला। कदाचित चेंडू हा बीट केला असता तर मात्र पुढील 4 षटक देखील आपल्याला खेळायला मिळाले असते, पण मात्र मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा मासा मात्र गळायला लागला, डगआउट मध्ये जावं लागलं ते रोहित पाटीलला। तब्बल धावसंख्या पाहिली तर 3 चेंडूवरती 8 धावसंख्या पाहायला मिळाली, 2 त्याच्या बॅट मधून ते चौकार होते आणि स्कोअरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद रेड फायटर्स विथ AK-47 या संघाची धावसंख्या पाहिली तर 1 बाद
9. काय नाव बोललं त्याचं? असं मला वाटतं क्षेत्ररक्षणासाठी जे क्षेत्ररक्षण स्वीकारले शौर्य लोटस पाटील संघाकडून, तर मला वाटतं कुठेतरी वडील नाही आहेत, त्यांचा सुपुत्र ते म्हणजे आधुनिक क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. अगदी येणाऱ्या भैरवनाथ क्रिकेट संघाचा पुढील येणारा सितारा देखील तो होऊ शकतो. हीच क्रिकेटची मोठी आवड आहे. अगदी या संघाचे भैरवनाथ क्रिकेट संघाचे कर्णधार देखील त्यांचे वडील आहेत, म्हणजे अद्विकचे. आज वडील जरी नसले उपस्थित, अजित भैर हे साहेब उपस्थित नाहीत, तरी पण देखील गोलंदाजी मार्ग सज्ज असेल. गोलंदाजी मार्ग सज्ज, अगदी थोडा स्टेप आउट झाला, मात्र जातोय लेग साईडला, येतोय वन बाउन्स, सीमारेषे पार, खणखणीत चौकार. भुईर त्याला सुशील भिंगारकर फुल टॉस मिळालाय, मात्र त्याचा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठली चुकी न करता मात्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या जातात. या 2 धावेवरती रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. या 2 धावेबरोबर संघाची वाढती जर धावसंख्या पाहिली तर रेड स्पायटर्स विथ AK-47 या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. एक बाद 15, 15, 1 लॉस. गणेश भोईरने मात्र कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती एक चौकार लगावल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, सुवर्ण संधी उपलब्ध करून दिले. मोठा हादरा बसतो, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू पॅव्हलियन, मात्र माघारी परतावं लागेल. मोठा हात त्याला बसतोय तो. ₹500 रोख रक्कम येते. आता मात्र ATM उघडले गेले. आतापर्यंत फलंदाजाला पाहायला मिळत होतं, क्षेत्ररक्षकाला देखील चांगलं अगदी आर्थिक सहाय्य देखील लावलं जातं. मानावं लागेल अगदी सलामीवीर जोडी मात्र डगआउटच्या तिने दिसते. एका बाजूला पाहिलं तर रोशन पाटील मात्र 3ऱ्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज आहे, सेकंड साठी आलेला हा फलंदाज आहे. त्याच्या साथीला आता मात्र असेल तो निर्मल अँड डेव्हलपर्सचे निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक सन्माननीय आदरणीय अनिलजी भोईर साहेबांचं आगमन झालं. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल, हार्दिक जुळेकर. याला देखील हार्दिक पांड्याप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी संघ मात्र संकटात सापडलाय, त्या संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर मात्र हार्दिक पांड्याने मात्र फलंदाजी करावी लागेल. त्याच्याप्रमाणे फुल टॉस वेळा त्याचा फायदा घेतलाय. क्षेत्ररक्षण नाही आहे, मात्र सीमारेषेकडे चेंडू जाईल. पाहूया, 1 बाउन्स हार्दिक जुळेकरच्या बॅट मधून VPL चौकार.
अगदी प्रगतीपथावर असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 19. तब्बल गणेश भुईर यांच्या गोलंदाजीवरती मात्र 2 चौकार पाहायला मिळेल. 4 चेंडूवरती धावसंख्या खर्ची पाहायला मिळते ती 10. हार्दिक मात्र फायर होण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची एज घेतात. अगदी क्षेत्ररक्षण देखील छोट्याच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळते. 1 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती रेड फायटर्स विथ AK-47 या संघाची 2 बाद धावसंख्या पाहायला मिळते ती 20-2 2 लॉस. मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो रोशन पाटीलची तर वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत त्याला खाता उघडता आलं नाही, कारण तो लास्ट स्ट्राईकला उभा होता. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय. तो एक मोठी खेळी करावी लागेल. परफेक्ट चॉईसचे मालक सन्माननीय आदरणीय विशू भुईर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी बॅटची एज घेतात जातोय सीमारेषे पार. किपरच्या मागे येतोय खणखणीत चौकार. चेंडू गेला. तब्बल धावसंख्या 4 मिळाल्या. पिंट्या बैलाचे मालक सन्माननीय आदरणीय आनंद शेठजी भिंगारकर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिलात. एक नो बॉल होता मात्र ब्रीडची सुवर्ण संधी झेल देखील चांगला अचूक घेतला गेला होता. मात्र 1 धावसंख्या मिळते. एकेरी धावेवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रेड फायटर्स विथ AK-47 या संघाची धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 25 2 लॉस. तब्बल गणेश भुईरचं मात्र महागडे षटक पाहायला मिळते. 16 धावसंख्या मात्र खर्ची होते. अगदी तिसऱ्या षटकातील हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज असेल. ऋषिकेश कदम गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल. त्याला मात्र सामना करेल हार्दिक जुवेकर, ज्याच्या बॅट मधून 1 चौकार पाहायला मिळेल. वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 5. स्वर्गीय कमलाबाई धोंडू वीर प्रतिष्ठान या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. आणि नितीन एंटरप्राइजेस या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. अवांतर धाव मिळते. अगदी पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या मिळाली. हार्दिकने देखील हेलिकॉप्टर शॉट मात्र सजवला गेला. त्याच्या बॅट मधून लंगोपला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. 1 धावेवरती समाधान मानतात आणि संघाची मात्र वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 27 ही धावसंख्या पाहायला मिळते.
अवांतर धाव दुसरा देखील चेंडू मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला होता त्याच्यानंतर हा वाईट त्याचा चेंडू हाताळला जातोय अगदी फायदा होतोय तो रेड फायटर्स विथ AK-47 या संघाला एक स्कोर बोर्ड मध्ये वाढवले कमबॅक केले या गोलंदाज निर्धाव चेंडूची सांगता होते फुलटाच लोएस्ट फुलटाच चांगला मिळाला होता त्याचा फायदा घेता आला नाही तो स्ट्राईक एंडला असणाऱ्या फलंदाजाला म्हणजेच रोहित पाटीलला ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न एक धाव मिळते एकेरीच दुहेरीमध्ये बदल करतायत का पण नाही मात्र हार्दिकने मात्र माघारी परतवलंय आणि एकच धावेवरती समाधान मानतं एका धावेने मात्र स्कोरबोर्ड मात्र वधारतोय धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 28 तळे साचे असे मात्र तळा साचवला जातो तो स्कोरबोर्ड कडे एक मोठी खेळी करावी लागेल कारण एका बाजूला पाहिला तर शौर्य लोटर्स हा फायटर संघ चांगला मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय प्रत्येक सामन्यांमध्ये एक मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल एक हार्दिक स्ट्राईक एंडला आहे ऑफसाईडला खेळला गेला चेंडू एक धावसंख्या मिळते एका धावेवरती समाधान मानताच स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतो धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते ती 29 धावसंख्या पाहायला मिळते ती 30 सन्मान्य आदरणीय मोरेश्वरजी भोईर साहेब इथे उपस्थित त्यांना विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे आपण यावं अशी मी आपणास विनंती करतो त्या साहेबांच्या माध्यमातून आजचा जो टेलिग्राफ आपण पाहतोय त्याच्यासाठी लागणारे नेट सुविधा जर उपलब्ध कोणी केलेली असेल तर या साहेबांच्या माध्यमातून केली गेली आहे धन्यवाद लाख मुलाचं सहकार्य केलं नाव कशी तब्बल धावसंख्या पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती ती 30 अगदी एक मोठी खेळी करावी लागेल ते रोशन पाटील आणि हार्दिक जुवेकरला गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल 40+ हा अजय भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल नक्कीच या स्पर्धेला जर आपण नेट पाहतोय ते सन्मान्य आदरणीय मोरेश्वर भोईर साहेबांच्या माध्यमातून मिळालंय त्यांचं देखील या VPL मध्ये अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी लाख मुलाचं सहकार्य केलात साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं अजय भोईर गोलंदाजी मार्ग सज्ज चौथा षटक हाताळण्यासाठी त्याला मात्र सामना करेल हार्दिक अगदी चांगली गोलंदाजी मात्र हाताळली गेली ती ऋषिकेश कदमने अगदी धावसंख्या पाहायला मिळाली त्याच्या गोलंदाजीवरती 5 खर्च केली मात्र कमबॅक गोलंदाजी कसं करावं होतं मात्र या गोलंदाजाकडून शिकावं कारण दुसऱ्या गोलंदाजावरती गणेश भोईरवरती 16 धावसंख्या गेली होती दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू हातात येतो अजय भोईर यारकरचा चेंडू अगदी हेलिकॉप्टरच्या पद्धतीने मात्र सजवलाय जातोय सीमारेषे पार येतोय खणखणीत हार्दिकच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार भय ना भीती हृदयामध्ये मात्र छत्रपती या धावसंख्येबरोबर स्कोरबोर्ड मात्र वधारतो धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते ती 36
अगदी अचूक मात्र आता या जोडीने मात्र खांद्यावरती जबाबदारी घेतली एक मोठं अगदी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र लेग साइड खेळण्याचा प्रयत्न सीमा रेषा पार हार्दिकच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार छत्रपतींचा छावा आणि संघामध्ये 6 धावा. हार्दिकची बॅट मात्र आता बोलायला लागली आहे. या सामन्यांमध्ये तब्बल बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. महागडे षटक पाहायला मिळतोय तो अजय भोईरच्या 2 चेंडूवरती तब्बल धावसंख्या खर्ची करतोय तो 12 आणि संघाची मात्र स्कोर बोर्ड मात्र बदलून ठेवतोय तो हार्दिक जोईकर. तब्बल धावसंख्या पाहिली तर 42 संख्या धावसंख्या पाहायला मिळते ऑन दी स्कोर बोर्ड. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र वधारते. धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड पाहायला मिळते ती 43 धावसंख्या पाहायला मिळते. एक धावसंख्येने मात्र स्कोरबोर्ड वधारतोय. हार्दिक जर पाहिलं तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. एक चौकार देखील पाहायला मिळालं. अगदी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र सजवलाय फटका जातोय सीमारेषेकडे येतोय हार्दिकच्या बॅट मधून 1 बाउन्स सीमारेषे पार खणखणीत चौकार. पाहायला मिळतोय तो अजय भोईर यांचं कारण माफक असे मात्र 2 षटकार लगावले गेले. एक चौकार देखील पाहायला मिळाला हार्दिकच्या बॅट मधून. हार्दिक मात्र हेलिकॉप्टर स्टंप ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न पाहूया काय समीकरण होते. जातो बाउंड्रीच्या झेले चेंडू परंतु अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. 3ऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे पण बघूया हार्दिकला मात्र माघारी परतवले. 2 धावेवरती समाधान मानतायत. 2 धावेवरती समाधान मानतात. स्कोरबोर्ड पाहिलं तर 2 धावेने मात्र वधारतो. धावसंख्या होते ती संघाची 49. 49 धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. हार्दिकची जर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 25 धावसंख्या मात्र पाहायला मिळते. एक चांगली वादळी खेळी मात्र करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी संकटामध्ये संघ सापडला त्याला संकटातून बाहेर कसं काढावं ते मात्र हार्दिक कडून शिकावं. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवरती लगावली जाते ती 50 धावसंख्या मात्र लगावली जाते. दुसऱ्या सामन्यामध्ये रेड फायटर्स विथ AK-47 या संघाची. अजय भोईर यांना मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजीतून. कमबॅक पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. अनुभव तो आहे. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल या मैदानामध्ये. एकदम मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न एकदा मी थोडीशी मिस्टेक झाली क्षेत्ररक्षकाकडून त्याचा मात्र फायदा घेता रनिंग बिटवीन द विकेट पाहण्यात एकेरीचं दुहेरीचं मात्र तिहेरीमध्ये रूपांतर करत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावा लागेल. तो रोशन पाटील यांना मोठा हादरा बसतोय तो अगदी रेड फायटर्स विथ AK-47 या संघाला. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर रेड फायटर्स विथ AK-47 या संघाची जर धाव संख्या पाहिली तर 42.
अगदी पुढील नाणेफेकीसाठी यायचं आहे मी विनंती करतो स्वर्गीय कमलाबाई धोंडू भुईर प्रतिष्ठान या संघाचे कर्णधार आणि तसेच नितीन एंटरप्राइजेस या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यावं अशी मी आपणास विनंती करतो. बॅट्समन कोण आले बॅट्समन हा अगदी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते. शेवटचा षटक आहे. गोलंदाजी मार्क सज्ज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते तो प्रज्वल पालवणकर आणि हार्दिक देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क सज्ज असेल. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण शेवटचा षटक आहे. तब्बल धाव संख्या पाहिली तर 52 ही संख्या धाव संख्या पाहायला मिळते. विनय चव्हाण गोलंदाजी मार्क सज्ज आहे. शेवटचं षटक म्हटल्याच्या नंतर एक मोठी खेळी करायची असते आणि ते नेमके धाडस करत असते. हार्दिकच्या बॅट मधून देखील 2 षटकार देखील पाहायला मिळाले, 2 चौकार देखील पाहायला मिळाले, टुडी धाव संख्या देखील पाहायला मिळाली, वनडी देखील धाव संख्या पाहायला मिळाले. विनय चव्हाण गोलंदाजी मार्क सज्ज. पुन्हा एकदा थोडासा स्टेप झाला मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र ताई नाही जाते. 1 बाउन्स. पंचांचा निर्णय येईपर्यंत थांबावं लागेल. सीमारेषे पार येतोय हार्दिकच्या बॅट मधून अगदी शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार. कार ज्यादा रहेगा. हार्दिकची जर गोलंदाजी पाहिली तर तब्बल वैयक्तिक त्याची धाव संख्या होते ती 37. पुन्हा एकदा कमबॅक केले या गोलंदाजा. निर्धाव चेंडूची सांगता होते. विसावला जातो किपरच्या हातामध्ये चेंडू. कमबॅक कसं करावं गोलंदाजीतून अगदी 2 चौकार देखील पाहायला मिळाला, 1 षटकार पाहायला मिळाला. मागणी षटक थोडंसं हाताळत होता त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. 3रा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते संघाची ती. अगदी चांगली फलंदाजी हार्दिकची पाहायला मिळते. अंगाची हिच घेतात अगदी मात्र 1 धाव संख्या मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र वधारतो. धाव संख्या पाहिली तर स्कोरबोर्ड होती 63 धाव संख्या पाहायला मिळते. म्हणजे आजच्या दिवसभरातील चांगला टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतायत ते अगदी रेड स्पायटर्स विथ AK-47 हा संघ. चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. शेवटचे चेंडू पाहिले तर पुन्हा एकदा स्टेट राईट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. जाते सीमारेषे पार येतोय खणखणीत प्रज्वल पावलकरच्या बॅट मधून चौकार. मिळते. अगदी क्षेत्ररक्षण अचूक केले जाते. एकेरीचा मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा परिपूर्ण. 3ऱ्या धावेचं कॉल जात होते. 3ऱ्या धावेचं पण पूर्ण होते का? 3ऱ्या धावेचं कॉल देतात. अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते. 2 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या पाहिली तर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती.
ही धावसंख्या 69 ही धावसंख्या होते. 70 आपल्याला कंपल्सरी विन आहे आणि ते बनवायचे होते शौर्य लोटर्स पाटीलच्या संघाला डीजे. मजा येणार ती घर बसल्या नाही आहेत म्हणून अनेक मान्यवर मात्र या व्यासपीठाकडे स्थानापन्न होत आहेत. अनेक पुढे आवाज देखील आपण ऐकणार आहात. किरण भोईर साहेबांना कर्णधार आहेत त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं. अनेक मान्यवरांचं आगमन सोहळा होताच अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये बदल होते. तर व्यासपीठावरती शुभागमन झालाय. सन्माननीय SS पब्लिंगचे मालक सन्माननीय संतोष शेठ पाटील यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहता. त्यांच्या समेत आपण पाहतोय संजय शेठ गुडे यांचं एक इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी आयोजकांना विनंती करेन, गोटेबाई यांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभास्ते SS प्लंबिंगचे मालक सन्माननीय संतोष शेठ पाटील यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावा. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते SS प्लंबिंगचे सर्व संतोष शेठ पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. मायेचे उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊळ इथे पाहुण्यांचं आदर तिथं सन्मान तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतं. ज्यांचं अगदी या स्पर्धेसाठी योगदान भरपूर चांगलं राहिलं असे दमदार व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान त्याच्यावर पुढचा सन्मान केला जाईल. संजय शेठ गुडे यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील आपलाही सन्मान आपण स्वीकारा. अगदी आज दिवसभर तुम्हाला ग्रामस्थांची सातत्याने उपस्थित पाहायला मिळेल आणि इथे आपण व्यासपीठावरती त्या सर्व ग्रामस्थांचं यथोचित मान सन्मान करतो. संजय शेठ गुडे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. चला टॉस साठी दोन्ही टीमच्या संघाला विनंती आहे. सामना असेल नितीन इंद्रपादेस आणि त्या संघासमोर फाईट करेल स्वर्गीय कमलाबाई धोंडे भोई प्रतिष्ठान संघ. दोन्ही टीमच्या संघाला विनंती की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग द्या. तर सामना पाहायला मिळतो एका साईडला शौर्य 11 लोटस फायटर आणि त्या संघासमोर फाईट करत असताना रेड फायटर्स विथ AK-47
या दोन संघांदरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळतो. लक्ष पाहिलं तर सेकंड 17 मध्ये तब्बल धावा चेस करायचा 70 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा येणाऱ्या 30 बॉल मध्ये. त्याच्यानंतर देवत गावचे आदरणीय जितेश भाई कुठले यांना विनंती की यावा आपण व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर विचुंबे गावाचे लेजंड प्लेयर विनोद भोईर भाऊ पोलीस यांना विनंती की आपण यावा आपले स्वागत या स्पर्धेमध्ये. यस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन 70 धाब्यांचा लक्ष पार करायचा. त्याच्यानंतर प्रतीक शेठ भोईर यांचं देखील शुभागमन झालंय. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिला बॉल थोडासा लेट केला. क्षेत्ररक्षक आहेत शॉट पॉइंट मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाब्याला प्राधान्य दिलं. वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट सध्या एक धाब्याने ओपन केला. फलंदाज इन ऍक्शन मध्ये तुम्ही करण सुरते आणि फलंदाज संदेश येरुलकर ही जोडी सध्या आपण खेळपट्टीवरती पाहतोय. 30 बॉल मध्ये 70 धाब्यांचा लक्ष पार करायचा. त्याच्यामुळे 2 पॉवर सर्कल षटकामध्ये तुम्हाला धाब्यांची लयलूट करावी लागेल. बॅटिंग करत असताना करण सुरत्यानं संदेश येरुलकरला बॉलिंग ट्राय करते. गोलंदाज तुम्ही सुशील भिंगारकर हा पहिला गोलंदाज पाहता. चला थोडा फास्ट केला कारण की स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. सर्व सामने वेळेवरती कव्हर करून बक्षीस वितरण देखील आपल्या वेळेवरती कव्हर करायचं आहे. त्याच्यामुळे मी विनंती करा प्रत्येक टीमला की आपली इनिंग अगदी वेळेनुसार आपण समाप्त करा. हलक्यात ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत हो कॅच ड्रॉप जीवनदान दिलं. फलंदाज संदेश येरुलकरला मिले सिंगल. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 2 या आकड्यावरती दिलेलं जीवनदान म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केल्या मॅच मध्ये रेड फायटर्स विथ AK-47 टीमना जिथे जीवनदान फलंदाज संदेश येरुलकरला मिळालाय. दोन्ही फलंदाजांना वैयक्तिक संघाला अकाउंट ओपन केल्या आणि संघाची टोटल धावा संख्या पाहिली. संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मेंढेडेल पॉवर सर्कल षटक चांगली गोलंदाजी करतो मात्र क्षेत्ररक्षकांना देखील तेवढीच साथ देणं खूप गरजेचं आहे. प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. नो मॅच लँड. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस नाहीये. फक्त एकच धावेनं समाधान मानलं. त्याच्यानंतर संदीपजी सुरते यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. विसुंबे गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा विसुंबे प्रीमियर लीग हा 16 आपण इथे पाहतोय. मागील 3 बॉल 3 सिंगल. संघ 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. लक्ष मोठ्या 70 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा. पुढे येऊन खेळला. हलक्यातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बाक टू द बॉलर. आपल्या स्पॉलर मध्ये चेंडूची अडवणी केली जाताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिला षटक कसे फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना गोलंदाज सुशील भिंगारकर पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये सुशील भिंगारकरचा राहिला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये सुशील भिंगारकरची आपण पाहतोय. समोर फलंदाज पाहिलं तर संदेश येरुलकर हा फलंदाज. पाकफुट वरती पंच केला. फटका चांगला. अगदी चेंडू निघून चाललाय. बॉर्डरच्या बाहेर एक टप्पा बाउस. ओव्हर द रोप 4 चौकार. चौकार आला. फलंदाज संदेशच्या बॅट मधून 4 धाब्यानं संघ 7 या आकड्यावरती. फुटबॉलचा वापर केला. पुढे हा फटका डान्सिंग द डाऊन ऑफ साइड ला अगदी लॉक केलाय. चौकारानंतर षटकार जीवनदा मिलान. त्याच्यानंतर वैयक्तिक चांगला खेळ साकारत असताना संदेश येरुलकर आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार.
व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतो. जितेश दादा कुठली यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. ज्यांची आपण उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहिली आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण मंचकावरती पाहतोय. चला टीम मीटिंग घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक नंतर 3 षटकामध्ये तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. याच्याकडे देखील लक्ष द्या. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या 4 बॉलमध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण सुशील भिंगारकरची पाहिला आणि त्याच्यानंतर संदेश येरुळकर त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहिला आणि वैयक्तिक चांगला खेळ करत असताना सध्या बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस फायटर्स संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. 13 धावा धावपुस्तकावरती. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 2 प्रज्वल पालवणकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. थोडासा स्लोवर बॉल चेंडू फाडल्यानंतर बाहेर रोलिंग येतो. फिंगर रोल करत असताना हा पहिला बॉल डिलिव्हर केला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू भिसवला. पहिला बॉल निर्धाव फेकला. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार जरूर राहिला तरी देखील आपण कौतुक करूया सुशील भिंगारकरचा, जिथे पहिला पिवळ षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट अगदी चेंज करण्याचा प्रयत्न. विकेटसाठी सध्या षडयंत्र रचतो मैदानावरती गोलंदाजी करत असताना रेड फायटर्स विथ AK-47 संघ. त्याच्यानंतर व्यासपीठावरती मी इन्व्हाइट करेन जगदीशजी भोईर यांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल नितीन एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान. या 2 संघांदरम्यान टॉस होईल. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन मनोज शेठ सुरते यांना विनंती की यावा आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करावा. थर्ड बॉल चौकार. तर चौकाराला 4च्या मदतीने संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. टॉस होतोय. टॉस द बॉस. स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान या संघाने टॉस जिंकला. तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मनोज शेठ सुरते यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2100 रुपयाची धनराशी आली. त्यांचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. सर्व दानशूदात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर
सलग 2 बॉल 2 चौकार धावगतीला आता आकार दिला फलंदाज करण सुरतेनं त्याच्या बाटमधून 2 चौकार पाहिल्या. संघाची टोटल धावसंख्या पहिली 21. 21 या शुभांकावरती जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस पाटील संघ. सलामीची जोडी मैदानावरती आणि तेवढाच चांगला खेळ. 70 धाब्यांचा लक्ष्य पार करायचं 30 बॉल मध्ये आणि तो लक्ष्य कशा रीतीनं पार करायचं ना याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना करण सुरते लाऊड अपील जरूर झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. डेंजर झोन फलंदाज संदेश येरुलकर. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल की फलंदाज सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. टेक्निकल टीम मध्ये जॉईन सध्या दीपक पाटील सर, ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पहारयुती केली जातं आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळानं योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चला ऑन फील्ड जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर हा बॉल निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती. ऑन फील्ड जो निर्णय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर 21 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा पाहिलं तर अंतिम बॉल. गोलंदाज प्रज्वल समोर, फलंदाज पाहिलं तर करण सुरते. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा दुसरा षटक. पुढे येऊन खेळला, फटका सांगला, लॉंग ऑफ क्षेत्र खाली चेंडू चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. अंतिम बॉल वरती आलाय चौकार करण सुरतेच्या बॅट मधून. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती.
तर 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 12 चेंडूच्या अखेरीस पुस्तकावरती दाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 25-25 या आकड्यावरती. 30 बॉल मध्ये 70 धाब्यांचा लक्ष्य पार करायचं. मागील 12 बॉल मध्ये 25 धाबा बनल्यात. अजूनही पाहिलं तर येणारे 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये मोठा संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल शौर्य 11 लोटस फायटर्स टीमला. मैदानावरती फलंदाज संदेश येरुलकर सध्या इन ऍक्शन मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती करत सोडते. ही सलामीची जोडी मैदानावरती स्थळ टोकून राहिली. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक जुवेकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल समोर संदेश. पहिला बॉल जड मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लाईन खराब. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये दाबा पहिला संघ जाऊन पोहोचला तर मात्र 26 या आकड्यावरती. 26वा धाव पुस्तकावरती एका साईडनं आक्रमण करावं लागेल कारण की 70 धाब्याचा प्रवास मॅच मध्ये करायचा. प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा लक्षण चिन्ह उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाबेला प्राधान्य. सिंगल धाब्याला खुश असेल गोलंदाजी करत असताना सध्या रेड फायटर्स विथ 47 संघ कारण की सिंगल धाब्याला काम बनणार नाही. सामना जिंकायचा आहे ना शौर्य 11 लोटस फायटर्स टीमला तर तुम्हाला एका साईडनं तरी आक्रमण करणं हे खूप काही महत्वाचं आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये टोटल धाबा पहिला 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर करण सोडते. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहता. फिल्डिंगची रचना चेंज केल्या. विकेट साठी सातत्यानं प्रयत्न मॅच मध्ये करता गोलंदाजी करत असताना रेड फायटर्स विथ AK-47 संघ. सेकंड बॉल गोलंदाज तयार. लाईन पाहिली जाईल. ऑप्शनच्या भरपूर बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतर धाबेचा भरणं संघ पुढे सरकला. टोटल 28 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती 3रं षटक फेकत असताना हार्दिक जुवेकर याचा वापर केलाय. उलटास बॉल अलाउन द कार्पेटनं ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला. नकार दिला. एकच धाबेनं समाधान मानलं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. हलवालपणे प्रवास करत असताना सध्या शौर्य 11 लोटस फायटर्स संघ जाऊन पोहोचला. टोटल 29 या आकड्यावरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज हार्दिक जुवेकरचा राहिला आणि तो प्रयत्न करावा लागेल कारण की सलामीच्या जोडीला शांत ठेवणे खूप काही गरजेचं आणि तो सध्या खेळ करत असताना तशीच गोलंदाजी आपण हार्दिक जुवेकरची पाहतोय. मैदानावरती इन ऍक्शन मध्ये तुम्हाला फलंदाज संदेश पाहता ज्याला फलंदाजाला अखेर जीवनदान दिलंय आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. येस हा बॉल देखील वाईट आहे. अवंतर धाबा सध्या खर्च करतोय गोलंदाज हार्दिक. या षटकाचा विचार केला तर 3 धाबा अवंतर खर्च केला. 3 वाईट बॉल फेकल्या आणि त्याचा बेनिफिट बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस फायटर्स टीमला. पुढचा बॉल समोर संदेश इन ऍक्शन मध्ये. डावखोरचा एक विस्फोटक फलंदाज सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठच्या रडार मध्ये बॉल आला नाही. पाठांना चेंडूचं संपर्क जुळला नाही आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. डॉट चेंडू जेवढे येतील ना तेवढा प्रेशर क्रिएट होईल. खरं तर बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस फायटर्स संघावरती कारण की प्रत्येक बॉल वरती धाव खूप काही महत्वाची आहे आणि अशा स्थितीमध्ये केले डॉट चेंडू ना मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. हा प्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा वाईट. टोटल या षटकाचा विचार केला तर कांचन सर 4था बॉल वाईट फेकला. बाबा किरण भोईर. चुंडीवाले बाबा किरण भोईर.
विसाभाव लावडा फील LBW चा शिकार पहिला धक्का पहिला विकेट मैदानातून बाहेर संदेश बॅक टू द पवेलियन तर पहिला विकेट मैदानातून बाहेर झालाय संदेश बॅक टू द पवेलियन आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी नवीन फलंदाज मैदानावरती गणेश भोईर हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला अजूनही पाहिलं तर कांचेसर 39 39 धावांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस फायटर्स टीमला गणेश हा फलंदाज सध्या मैदानावरती दाखल झाला आक्रमण करावं लागेल अभिनय तो कभी नाही सामना जिंकायचा ना तर तुम्हाला इथूनच प्राण प्रहार करावा लागेल त्याच मनसुबाना फटका एक्झिक्यूट केला पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला पहिल्याच बॉलवरती धमाका गणेश भोईरच्या बॅटमधून आला षटकार पहिल्याच बॉलवरती षटकार गणेश त्रेचाळीस या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला येणारे बॉल शिल्लक असतील आता 12 आणि करायचे अजूनही 27 12 बॉल 27 समीकरण मागील 2 बॉल 2 षटकार सामना थोडासा फसला होता बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस फायटर्स टीम साठी कारण की प्रेशर दबाव टाकला होता त्याच्यानंतर गणेश भोईरच्या 2 षटकांना पूर्णपणे त्या प्रेशर रिलीज केला जिथे आता येणारे 12 बॉलांना 27 धावांची गरज आहे चला विनंती करेन लगेच क्षेत्रशी सजून घ्या शॉर्ट टीम मीटिंग घ्या मी विनंती करेन रेड फायटर्स विथ AK47 टीमला की आपण लगेच क्षेत्रशी सजून घ्या येणारे 12 बॉलांना 27 धावांची गरज आहे मॅच मध्ये पलटवार केला बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस फायटर्स टीमला चला क्षेत्रशी सजून घ्या अंपायर्स आपण ऑन करा चला क्षेत्ररक्षण टीम मी विनंती करेन की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या जास्त वेळ आपण खर्च करू नका कारण की तुमची इनिंग वेळेनुसार समाप्त होणे गरजेचं आहे आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे सर्व सामने आपल्याला वेळेवरती कव्हर करायचे आहेत तर येणारे 12 बॉलला 27 धावांची गरज बॉलिंग ट्राय करते गोलंदाज रोहित
पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर दिला. समोर फलंदाज पाहिलं तर सलामीचा खेळाडू करण सुरते मैदानावरती. नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्ही गणेश भोईर ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहता. 12/27 बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील. पहिलाच बॉल समोर त्याला फेस करे फलंदाज करण सुरते. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला ट्रॅकर लॉंग लेगच्या दिशेनं हा फटका एक्झिक्यूट केला. एक टप्पा बाउन्स पहिल्याच बॉल वरती आलाय. चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. करण सुरतेच्या बॅट मधून 4च्या मदतीनं संघ 47 या आकड्यावरती, जिथे समीकरण 12 मध्ये 27 ची गरज होती. आता येणारे 11 बॉल आणि गरज 23 धाब्यांची. 11 बॉल 23. गोलंदाज तयार रोहित पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. डेंजर झोन आणि तेवढंच अगदी चांगलं रनअप पाहायला मिळालं. चित्याच्या सप्लाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरसावत असला. संघाची टोटल धावा संख्या पाहिली 49. 49 या आकड्यामध्ये शौर्य 11 लोटस पाटील संघ 70 धाब्यांचा लक्ष. आता 10 मध्ये 21 धाब्यांची गरज आहे. 10 बॉल 21 समीकरण. चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेटची गरज आहे. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना रेड फाटेस विथ AK-40 सेबर संघाला. हा फटका देखील चांगला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पुन्हा प्रयत्न केला. सिंगल डबलला प्राधान्य. धावफलक खालती ठेवलाय. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतो आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्या. काय रनअप आहे. चांगलं तालमेल या दोन्ही खेळाडूंचं मैदानावरती पाहायला मिळतं. या बॉल वरती 3 धाबाला 3च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 52 या आकड्यावरती. धाबा धाव पुस्तकावरती अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर 52 धाबा धाव पुस्तकामध्ये अजूनही पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉल मध्ये कंचेसर 18 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 18. समोर फलंदाज पाहिलं तर ज्या फलंदाजानं आल्याला आक्रमण केला तोच गणेश भोईर मैदानावरती तुम्ही पाहता. 9 बॉल 18. गोलंदाज रोहित पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. लाईन पाहिली जाईल. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल. अवंत धाबा आहे. लाभदायक बॅटिंग करत असताना सध्या शौर्य 11 लोटस फायटर्स टीम साठी 1 धाब्यानं संघ पुढे सरकलाय. 53 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता 9 मध्ये करायच्या 17 धाबा. ऑल हॅट्रिक सध्या फलंदाज तुम्ही गणेश भोईरला पाहता. मागील 2 बॉल 2 षटकार या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का. ऑन साइडला खेळला. अल्लामदा कार्पेटनं सिंगल कंप्लीट. एकच धाब्यानं समाधान मानलं. सिंगल डबलनं काम बनणार नाही या मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय सध्या शौर्य 11 लोटस फाटेल संघ. 1 धाब्यानं संघ 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये करायच्यात अजूनही 16 धावा. 8 बॉल 16. या 2 बॉल मध्ये किमान एखादा मोठा फटका बाय. बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस फायटर्स टीमला. करण सुरते मैदानावरती. सलामीचा खेळाडू अद्याप खेळपट्टीवरती. हा फलंदाज तलटोकून राहिला आणि तेवढा चांगला खेळ आता साकारावा लागेल. शेवटच्या 8 बॉल मध्ये 16 धाब्यांची गरज. लाईन पाहिली जाईल. अवंतर धाबा भरपूर खर्च करता आणि या धावा कर्दनकर राहतील. यस व्हाईट साठी रेफर घेतला. बॉलिंग टीम हा रिव्या.
येस वाईट बॉल. तर एक धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावसंख्या पाहिली तर 55 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. तर अजूनही 15 धाव्यांची गरज. गोलंदाज रोहित पाटील भरपूर धावा अवांतर खर्च करताना ते फायदेशीर राहते. सध्या बॅटिंग करत असताना शौर्य 11 लोटस पाटस टीमला. पुढचा बॉल करण प्रहार केला. पटक्यात चांगला चेंडू आबेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी हा चौकार. 4 धावेनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती टोटल धावा पाहिला 59. 59 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. इन ऍक्शन मध्ये 7 मध्ये 11 ची गरज. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज रोहित पाटील रिदम चुकला. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचं रिदम तुमचं फुटवर्क हे खूप काही महत्वाचं असतं. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होती गोलंदाज रोहित पाटील. 7-11 समोर करण सुरते सलामीचा खेळाडू. ड्राईव्ह केलाय मिड विकेटच्या दिशेने. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंपेअर दुसरे धावेसाठी प्रयत्न केला आणि इथे कलेक्टिव्ह झाली नाही. त्याच्या कारण सेफ पॉपी स्क्रीज वरती पोहोचलेत फलंदाज करण सुरते. शेवटच्या अंतिम बॉल वरती धावाला 2. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. आणि 4 षटकांच्या अखेरी संघाची टोटल धावसंख्या पाहिली. संघ 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 6 बॉल आणि गरज 9 धाब्यांची. सारा पगार सजून घ्या. शॉर्ट टीम मीटिंग पण आता नको. मी विनंती करेन आपल्याला 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असतं. त्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण टीम मीटिंग घेऊ शकता. याच्याकडे लक्ष द्या. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकत नाही. येणारे 6 बॉल आणि आता 9 धाब्यांची गरज. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 9 धाबा वाचवून देईल. मॅच करो या मरोची. त्याच्यामुळे जो संघ जिंकेल तो पुढच्या दिशेनं वाटचाल करेल आणि जो संघ हरेल तो या स्पर्धेतून बाहेर होईल. त्याच्यामुळे मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. येणारे 6 बॉल 9 धाब्यांची गरज.
चला टाइमपास करू नका, जो काही निर्णय आपण लगेच मैदानावरती तो घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका, मी विनंती करेन आपण लगेच सामना सुरू करा. त्याच्यानंतर विसुंबे गावाचे लेजम प्लेयर एकेकाली ज्यांना क्रिकेटवरती अधिराज्य केलं ते राजा भोईर यांचे इथे शुभागमन झालं. दादा याबा, आपले या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. चला सामना सुरू करा. तर येणारे 6 बॉल आणि गरज 9 धाब्यांची बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज उमेश धुंद्रेकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर गणेश भोईर. 6 मध्ये 9 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. सामना भरपूर चांगला करो या मरो हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. 6 मध्ये 9 गोलंदाज तयार. उमेश पहिलाच बॉल. समोर नितीन गणेश भोईर. फुल टॉस बॉल प्रहार केला. डीप बॅकवर्स कव्हर लेगला हा बॉल लॉक केला. पहिल्याच बॉल वरती षटकार. सामना खुल्ला केलाय. उचलतील फेकतील अवघ्या सिंगल धावेला प्राधान्य. स्कोर आता लेवल झालाय. एकच धावेची गरज असेल येणाऱ्या 3 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना शौर्य 11 लॉटस फायटर्स टीमला. समोर गणेश भोईर वैयक्तिक चांगलं खेळ. 3 षटकाराच्या मदतीनं दमदार योगदान या मॅच मध्ये गणेशचा राहिला. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, धाव घेण्यासाठी प्रयत्न केला आणि इथे हा सामना जिंकला. अभिनंदन टीम. खरं तर